आपण सर्वजण आजकाल खूप मोबाईल वापरायला लागलेलो आहोत, रील्स बघायला लागलेलो आहोत, व्हिडिओज हे सर्व गोष्टींना आपण ॲडिक्ट झालेलो आहोत. खूप कमी जण असतील जे स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत असतील हे बघण्यावाचून. परंतु आपण मोठे तरी एकदा ठरवलं तर कसं ना बसं कंट्रोल करू शकतो. पण लहान मुलांचं काय? लहान मुलं आजकाल इतके मोबाईल बघायला लागलेले आहेत. मोबाईल्सवर रील्स बघतात, व्हिडिओज, गेम्स खेळत असतात आणि तो जो स्मार्टफोन आहे ते इतक्या स्मार्टली हँडल करत असतात की मोठेसुद्धा करणार नाही एवढे फास्ट फास्ट आणि ते झटपट करत असतात. सुरुवातीला आपल्याला मे बी चांगलं वाटू शकतं की वाव आपल्या मुलाला सगळं ऑपरेट करता येतं. परंतु लहान मुलं मोबाईलचा ॲडिक्ट होऊ नये इतकंच वाटतं. कारण आपल्याला सुद्धा अति मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला थोडीशी चिडचिड जाणवते किंवा एका पॉईंटनंतर आपल्याला ना आपलं असं डोकं खूप गणगण व्हायला लागतं जेव्हा आपण कंटिन्यू रील्स बघत असतो तेव्हा. तर लहान मुलं काय ते तर खूपच बिचारे लहान आहेत, म्हणून त्यांना थोडंसं कंट्रोल ठेवणं हे गरजेचं. अगदी थोड्या वेळ मोबाईल बघितला ठीक आहे, टी व्ही बघितला थोड्या वेळ ठीक आहे. आणि टी व्ही बघताना कसं आपण एवढं फ्रिक्वेंटली व्हिडिओज चेंज करत नाही जेवढे मोबाईलवर चेंज करतो. म्हणून मग मोबाईलचा थोडासा वापर आपल्याला कंट्रोल त्यांना ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागणार आहे ॲज अ पॅरेंट. जर आपण त्यांना सांगतो की मोबाईल कमी वापरा तर ऑल्टरनेटिव्ह पण आपल्याकडे रेडी पाहिजे की मग हे नाही तर मग ते काय करतील. कारण आजकाल आपण सुद्धा ॲज अ पॅरेंट खूप बिझी आहोत. कोणाचं वर्क फ्रॉम होम असेल, मीटिंग असेल तेव्हा तर आपल्याला हे द्यावंच लागतं, म्हणजे टी व्ही दिला किंवा काय दिलं. परंतु याच्या व्यतिरिक्त त्यांना ह्या गोष्टीपासून थोडंसं दूर ठेवायचं असेल तर काही गोष्टींचे एफर्ट्स आपल्याला सुद्धा घ्यावे लागणार. ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ ग्रँड पॅरेंट्स सगळ्यांनाही थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आणि त्याचा बेनिफिट आपल्याला सुद्धा होणार आहे. कारण आपण सुद्धा थोडा वेळ का होईना मुलांसोबत टाईम स्पेंड करू आणि आपला मोबाईल आपल्यापासून आपण दूर ठेवू. कारण आपण सुद्धा मोबाईलच्या खूप अधीन झालेलो आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी मी तुम्हाला सांगते, मी पण एक आई आहे 2 मुलांची. माझी मोठी मुलगी 9 वर्षाची होईल आता 2 दिवसांनी आणि मुलगा 5 वर्षाचा कंप्लीट होईल मेमध्ये. परंतु त्यांना जेव्हा कधी बोर होतं किंवा काय होतं तेव्हा ते टी व्ही बघतात. त्यांना आज पण मोबाईलची सवय नाही आहे. फक्त मोठी मुलगी कधीतरी, ते पण मला सांगते हा व्हिडिओ मला म्हणजे ड्रॉइंग तिला जर करायचं असेल आणि तिला एखादं समजत नसेल कसं करायचं तेव्हा ती एखादा व्हिडिओ बघते. त्याच्या व्यतिरिक्त ते दोघंसुद्धा मोबाईलला हात लावत नाही. टचवूड बघतात टी व्ही थोडा वेळ बघतात ते, नॉट मोबाईल. टी व्ही शाळेमधून आली किंवा थोड्या वेळ ते बघतात टी व्ही आणि सुट्टी असेल तर समजा 2दा वगैरे बघून होतो त्यांचा टी व्ही. पण त्याच्या व्यतिरिक्त ते मोबाईल माझा साईडला जरी असेल तरी ते हात लावत नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण थोड्याशा फॉलो केल्या की त्यांचा पण मुलांचा मोबाईल कमी होणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे ट्रिगर ओळखायचे आहेत की मुलं कधी मोबाईल मागतात. प्रत्येक वेळी ना मुलं रँडमली मोबाईल मागत नाहीत. काही काही वेळेस ना बघा, जेवताना मागू शकतात ते किंवा त्यांना बोर होतं आहे तेव्हा मागतात. आपण बिझी असताना ते मागतात किंवा रडत असताना तेव्हा मागतात. मग काय करायचं की आपण आधीच ठरवायचं थोडंसं की जेवताना ते मोबाईल मागतायत का, मग त्याऐवजी आपण जेवताना त्यांच्यासोबत आपण सुद्धा जेवायला बसायचं आहे. गप्पा गोष्टी करत करत जेवण करायचं आहे, म्हणजे ते डायव्हर्ट होतील. आपण बिझी असताना कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे किंवा अगदीच ते ऐकत नाही आहे तेव्हा तर आपण देतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरामध्ये ना अशा ॲक्टिव्हिटी सेफ आणून सेफ टॉयज आणून ठेवायचे, ॲक्टिव्हिटी आणून ठेवायच्या की ते त्यामध्ये एंगेज राहतील, खेळतील. आणि सगळेच टॉयज एकदम त्यांच्यासमोर नाही ठेवायचे, नाहीतर मग ते वापरून बोर होतात. त्याच्यापेक्षा आज 2-3 ठेवले, नंतर आलटून पालटून त्यांना टॉयज ठेवायचे, म्हणजे त्यांनासुद्धा त्याचं नाविन्य राहतं आणि ते बोर होत नाही. म्हणून काय करायचं की प्रॉब्लेम आपल्याला माहीत आहे ना, की सिनारिओ आपल्याला माहीत आहे की हे कधी कधी मागतात, तेव्हा आपण आधीच त्याच्याबद्दल थोडंसं ऑल्टरनेटिव्ह त्यांच्यासाठी रेडी ठेवायचे आहेत. सेकंड पॉईंट म्हणजे जेव्हा आपल्याला मुलं मोबाईल मागताय असं वाटतंय आपल्याला की तेव्हा ना आपण जर फ्री असतो, आपण काही म्हणजे थोडंसं आपलं जे काम आहे ते नंतर थोडंसं करता येणारं असेल तर आपण त्यांना काय म्हणायचं, चला आपण खेळूयात. आपल्याला सुद्धा लहान मुलांसोबत लहान होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे चल आपण टीचर खेळू, तू टीचर मी स्टुडंट, किंवा चल आपण शॉपिंग खेळूयात. असं काहीतरी जेव्हा आपण त्यांच्यासोबत खेळतो ना, तेव्हा आपण अर्धा तास जरी त्यांच्यासोबत खेळलो ना तर पुढचा अर्धा तास ते त्यांचं खेळतात. म्हणून रोल प्ले किंवा प्रिटेंड प्ले हे करणं खूप त्यांच्यासोबत खेळणं महत्त्वाचं आहे. थर्ड म्हणजे ॲक्टिव्हिटी बॉक्स तयार करा एक, की ज्यामध्ये ना क्रेयॉन्स असतील, छोट्या पझल्स असतील, स्टिकर्स असतील, क्राफ्ट आयटम्स असतील. मुलं घाण करतात त्यामुळे आपण काय करतो, त्यांना गोष्टी देत नाही. परंतु
त्यांच्यासाठी ना एक त्यांची रूममध्ये व्यवस्थित क्राफ्टचे आयटम्स ठेवा. सगळं म्हणजे किड्स सेफली पाहिजे त्या गोष्टी सगळ्या. म्हणजे मोबाईल मागितला की थोडंसं आपण ना त्यांना हसत खेळत डायव्हर्ट करायचं आहे, की चल आपण ही ॲक्टिव्हिटी करू. मी ना ही ॲक्टिव्हिटी बघितली होती, ती इतकी छान होती. तुला माहिती आहे का हे असं फॉक्स असतो, तो कसा करायचा किंवा काय? म्हणजेच थोडंसं एक आणि तू ह्या ॲक्टिव्हिटी कर, मग ती ह्या बॉक्समध्ये टाक. मग आपण थोडंसं तू मोठा झाला की बघू हां, तू ह्या वर्षामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या. असं काही केलं ना मुलं एक्सायटेड पण असतात आणि ते जरासा मोबाईल कमी मागतात, कारण ते थोडेसे डायव्हर्ट होतात, एंगेज राहतात दुसऱ्या कामांमध्ये. कारण जर आपण त्यांना म्हणतो की मोबाईल नाही मिळणार, तर त्याच्याऐवजी त्यांना काहीतरी वेगळा सोर्स पण पाहिजे ना बिझी राहण्यासाठी, एंगेज राहण्यासाठी. म्हणून ॲक्टिव्हिटी एक बॉक्स तुम्ही तयार करा. आणि जे काही क्राफ्टचं सामान असतं, कलरिंगचं सामान असतं, हे सगळं घरामध्ये ठेवा. मुलं सुरुवातीला थोडंसं जास्त वेस्ट करतील सामान, त्यांना कलर्स थोडेसे मे बी थोडेसे फेकाफेकी होईल किंवा काय, परंतु असे कलर्स आणा की ते इझिली वॉशेबल असतील. त्यामुळे ते एंगेज राहतील मुलं. नेक्स्ट म्हणजे रोटेशन टेक्निक. जसं मी आधीच्या पॉईंटमध्ये सांगितलं की एकाच टॉयला मुलं खूप लवकर बोर होतात. त्यामुळे काय करायचं, सगळे टॉयज एकदम त्यांना देऊ नका. काही टॉयज लपवून ठेवा आणि दर आठवड्याने किंवा 2 आठवड्याने ते टॉयज चेंज करा. त्यामुळे काय होणार आहे, त्यांना जरा नवीन वाटतं, हे टॉय नवीन आहे आणि एक्साइटमेंट, इंटरेस्टसुद्धा त्यांचा वाढतो. पुढचं म्हणजे कंटिन्यू त्यांना व्हिडिओज दाखवण्यापेक्षा ना थोडेशा ऑडिओ सिरीज पण आपण वापरू शकतो. म्हणजे स्क्रीन टाईम न देता फक्त काय ऑडिओ गोष्टी ऐकता येते किंवा राईम्स लावलेल्या आहेत. यामुळे काय होणार आहे की डोळ्यांवर ताण पडणार नाही, त्यांचं इमॅजिनेशन थोडंसं वाढेल आणि जेव्हा ते ऐकतील तेव्हा ते ऐकण्याची पण त्यांची एक क्षमता वाढणार आहे. पुढचा पॉईंट म्हणजे शांत करण्यासाठी मोबाईल देऊ नका. बऱ्याच वेळा आपल्याकडून चूक होते की मुलं रडायला लागली ना की हां हां घे मोबाईल, शांत हो पण तू, रडू द्या, थोडंसं रडू द्या. आणि त्यांना पण माहिती असतं की आपण रडलो ना की मोबाईल मिळतो आहे आपल्याला, किंवा आपण हट्ट केला ना ही गोष्ट देता येते आपल्याला. म्हणून ना काय करायचं की ते रडायला लागले ना थोडंसं आपण शांत त्यावेळेस बसायचं आहे आणि मग त्यांना थोडीशी मिठी मारायची आहे किंवा शांतपणे समजवायचं आहे, बोलायचं आहे त्यांच्याशी, किंवा त्यांना असं काहीतरी क्वेश्चन करायचा की ते थोडंसं विचार करतील आणि आपल्याला उत्तर देतील. नेक्स्ट पॉईंट, त्यांचं थोडंसं रुटीन फिक्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सकाळी काय करणार, ते दुपारी मोबाईल वापरत असतील तर मग दुपारच्या वेळेस थोडासा वेळ ते वापरतील. मग झोपायच्या आधी नाही वापरायचा, किंवा संध्याकाळी मग शुभम करोती वगैरे असते, आपल्याला प्रार्थना म्हणायची असते, तेव्हा मोबाईल नाही. म्हणजे काय, तर त्यांची मोबाईलची जी वापरायची फ्रिक्वेन्सी आहे ती याने हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे समजा कन्सिडर करू, रोज ते 60 मिनिट मोबाईल बघत असतील तर हळूहळू एकदम मोबाईल त्यांना बंद करायला लावलं तर ते ऑब्व्हियसली करणार नाही, चिडचिड करतील. परंतु रोज त्यांना 60 मिनिट बघायची सवय आहे तर दुसऱ्या दिवशी थोडंसं 55 मिनिटवर आणायची. मग असे करत त्यांची हळूहळू सवय ही कमी होणार आहे. नेक्स्ट पॉईंट, मुलांना थोडंसं आउटडोर ॲक्टिव्हिटी पण करू द्यायच्या आहे, जे त्यांच्या एक्सरसाइज म्हणजे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. रनिंग असेल, फुटबॉल असेल, वॉक असेल, थोडंसं पार्कला घेऊन जाणं असेल, ह्या गोष्टींसाठी आपल्याला पण थोडासा वेळ द्यावा लागतो त्यांना. आणि किंवा तुम्ही ॲक्टिव्हिटीचे क्लासेससुद्धा लावू शकतात बाहेर. म्हणजे आजकाल तर भरपूर सगळेच जणं लावतातच, पण इतके पण नका लावू की त्या मुलाला थोडा पण स्वतःचा वेळ मिळणार नाही, तो नेहमीच बिझी राहील, असं पण नका करू. आठवड्यातले 2-3 दिवस ठीक आहे, पण बाकी वेळेस त्याला पण थोडंसं फ्री टाईम देत. नेक्स्ट पॉईंट, फॅमिली कनेक्शन चांगलं बिल्डअप करा. म्हणजे काय, तर संध्याकाळी जेव्हा आपलं ऑफिसचं काम होतं, आपण फ्री असतो, जेवण वगैरे करताना आणि त्याच्यानंतर थोडंसं ना मुलांशी गप्पा मारणं, सगळेजणं घरातले फॅमिली टाईम, म्हणजे सगळेजणं घरातले बसून काहीतरी ॲक्टिव्हिटी करा, काहीतरी खेळ खेळू शकत असाल तर खेळ खेळू शका, किंवा काही नाही तर नुसत्या मुलांसोबतच्या गप्पा पण खूप महत्त्वाच्या आहे, ज्या खूप कमी झालेल्या आहेत. म्हणजे आजकाल आज शाळेत काय केलं तू, डब्याला काय नेलं होतं, मग तो काय म्हटला, तू काय म्हटले, असं काहीतरी विचारलं गेलं की मग ते सुद्धा त्यांच्या मनात काय चालू आहे ना ते आपल्याला सांगतात. ते पण थोडेसे फ्री होतात आणि त्यांना पण समजतं की आपले पॅरेंट्स आपल्याला समजून घेत आहेत, आपलं ऐकत आहेत. त्यामुळे ना फॅमिली टाईम खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉईंट, आपण सुद्धा कंटिन्यू जर टी व्ही, फोन वापरत असतो ना ते पण बंद ठेवायचं. कारण सतत बॅकग्राऊंडला जर टी व्ही चालू असेल तर मुलांचं ऑब्व्हियसली तिकडेच लक्ष जाणार आहे. त्यामुळे ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ घरातले मोठे म्हणून आपण सुद्धा आपले स्क्रीन टाईमकडे आपण कॉन्शियसली कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मग ते आपल्यालाच ऑब्झर्व करणार आहेत. मग तुम्ही बघता, मग आम्ही का नाही बघू, असं मुलं प्रश्न करतातच. त्यामुळे ना आपण सुद्धा थोडासा मोबाईल कंट्रोल करणं शिकलं पाहिजे. आणि लास्ट खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे अटेन्शन हंगर.
आता हे काय आहे, की कधी-कधी मुलांना ना मोबाईल नकोच हवा असतो. ते तुमचं अटेन्शन मागत असतात, की "पप्पा मला वेळ माझ्याशी बोल ना, पप्पा माझ्याशी खेळ ना, मम्मा माझ्याशी खेळ ना, मम्मा माझ्याशी बोल ना." म्हणून काय करायचं ना, रोज क्वालिटी टाईम द्यायचा आहे. कारण आपण आपल्या कामांमध्ये, आपल्या पण मोबाईलच्या सवयीमध्ये इतके गुंग झालेलो असतो ना, की किंवा आपल्याच टेन्शन, स्ट्रेसमध्ये आपण असतो, की मुलांकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नसतो. म्हणून जर तुम्ही कामानिमित्त दिवसभर बिझी असाल, तर ॲटलीस्ट संध्याकाळी थोडासा वेळ आपण आपल्या मुलांना नक्की द्यायचा. म्हणजे त्यांना ना असं वाटायला नको, की आपले पॅरेंट्स आपल्याला अटेन्शन देतच नाही आहे. म्हणून रोज क्वालिटी टाईम त्यांना द्यायचा आहे. फोन बाजूला ठेवून त्यांच्याशी बोलायचं आहे. आपण त्यांच्याशी बोलतोय आणि आपलं लक्ष पण फोनकडे आहे, असं चालणार नाही. मग त्यांना असं वाटतं, की नाही मी इम्पॉर्टंट नाही आहे इतका आपल्या पॅरेंट्सला. म्हणून मग फोन बाजूला ठेवून त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे, मुलं इमोशनली सॅटिस्फाईड होतात, आपल्याकडे मोबाईल कमी मागतात आणि त्यांना कळतं की आपल्याला काही लागलं ना आपले पॅरेंट्स आपलं ऐकतायत, आपल्याला वेळ देत आहेत. त्यांना छान छान स्टोरीज सांगा. आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत ना, त्याच स्टोरी त्यांना आपण सांगायच्या आहेत. तेव्हाच जाऊन हे जनरेशन टू जनरेशन फॅमिली टाईम आणि त्याचा इम्पॉर्टन्स हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आणि फॅमिली टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही आईवडिलांनी, आजी आजोबांनी सुद्धा आपल्या नातूंना टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा काही छोटे टिप्स आहेत ज्या मोबाईलपासून थोडंसं दूर ठेवण्यास, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला मदत करतील. तर कशा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे, की जेव्हा आपण मुलांना सांगतो, की तू मोबाईल वापरू नको, हे थोडं आपण स्ट्रिक्टली सांगण्यापेक्षा त्याच्याऐवजी त्यांना म्हणायचं, चल आपण हे करूयात, चल आपण ते करूयात. म्हणजे मग त्यांचं लक्ष डायव्हर्ट होणार आहे. आणि त्यांनी एक दिवस असा ठेवायचा, की नो मोबाईल टाईम, नो टी व्ही टाईम. मग त्यांनी असं केलं, की छोटंसं स्टार त्यांना द्यायचं आहे. आणि असे जर 5 स्टार मिळाले, एक छोटंसं गिफ्ट त्यांना द्यायचं. खूप मोठं नाही, छोटंसं गिफ्ट, कारण नाही तर त्याची पण एक सवय लागते. तर असं काहीतरी छोट्या ट्रिक्स वापरून आपल्यालाच आपल्या मुलांचा मोबाईलचा वापर हा कंट्रोल ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं मोबाईलवर काय बघतायत ना, हे जरा आपण मॉनिटर करायला पाहिजे. कारण भरपूर काय अवेलेबल असतं. वेगवेगळे गेम्स अवेलेबल असतात. त्यामुळे ना थोडंसं आपणच लक्ष द्यायचं काय बघतायत वगैरे. तर असा छोटासा हा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू होतील, तेव्हा मुलांच्या काय ॲक्टिव्हिटी पाहिजे किंवा कशा ॲक्टिव्हिटी त्यांना द्यायच्या आहेत ह्याचा विचार करून ठेवा. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पाहिजे असेल तर त्याही कमेंट करून सांगा. मी शक्य झालं तर नक्की व्हिडिओ घेऊन येईल त्याचा. कारण माझ्या पण मुलांना इथे जुलैपासून सुट्ट्या लागतात, इथे मेमध्ये सुट्ट्या नसतात. त्यांचा आता ईस्टर ब्रेक आत्ता संपला. 2 आठवड्याची त्यांना सुट्टी होती. आजपासून ते शाळेत जायला लागले. आज 13 तारीख आहे. तर इथे जुलैपासून सुट्ट्या लागतात. जुलैच्या फर्स्ट वीकनंतर सुट्ट्या लागतात. त्या ऑगस्टपर्यंतच असतात आणि ऑगस्ट एंडला नवीन टर्म स्टार्ट होते. तर ह्या काही टिप्स होत्या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केल्या, ज्या मी मुलांचा पण माझा कंट्रोल टी व्ही राहण्यासाठी वापरत असते, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे मी वापरते आणि ते माझ्या मुलांना फायद्याचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्पेशली त्यांच्या टी व्हीच्या बाबतीत. ते सेम मोबाईलच्या बाबतीत पण तसंच होईल. तर पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ, तुम्हाला काही स्पेशल व्हिडिओ ऐकायचा असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा.